बडगाच्या पुढं वैष्णवी मातेचं मंदिर होतं. तिकडेच गेलो होतो आज आम्ही. तर दर्शन वगैरे करायला खूप छान मजा आली आणि परिसरही खूप सुंदर होता. तर मग ही आणि मुले पुढे पुढे जात होते, मी होतो मागे. व्हिडिओ वगैरेची शूटिंग वगैरे पण घेतलेली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे. मंदिर पूर्ण रिकामं होतं. मला वाटते जत्रे वगैरेच्या टायमालाच तर लोक येत असतील, खूप जत्रा लागत असतील, पब्लिक येत असेल. पण मंदिर खूप सुंदर आहे आणि अतिशय पोरांनी मजा केली, आम्हीही मजा केली. मग इथे आल्यानंतर इथं देवीचं एक चारी साईडनी देवी आहे. तिथं दुर्गा माते मंदिर आहे. त्यानंतर तिथे पाया दर्शन केलं आहे. ते 3 मूर्त्या आहेत देवींच्या. इथं चारी साईडला मूर्त्या आहेत देवांच्या. त्यानंतर इथले दर्शन करून आम्ही बाहेर निघलो. बाहेर निघाल्यानंतर मग गाभाऱ्यात जात होतो. चला याच्यातून जायचे वरती. गाभाऱ्यातनं आम्ही वैष्णवी माते प्रयत्न केले. इथेही खूप पोरांनी मजा केली. त्यानंतर पुढे जातो. ही आणि मुले गेले, त्याच्यातनं बाहेर निघले. वैष्णवी माते की मी तिकडनं पोरांनी खूप मजा केली त्यांनी. आणि तिथे सगळं इतकं सुंदर होतं, प्रसन्न वाटत होतं, खूपच छान झालं. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि लाल विटाचं बांधकाम आहे तिथे. आणि मग मीही गाभाऱ्यातनं आलो. आणि माझी बारकी मुलगी तर सतत त्या गाभाऱ्यातनं खेळत होती. खूप आनंद वाटत होता. आणि असं कुठंतरी जायला पाहिजे देवस्थानी. आणि तिथे एवढं म्हणजे फ्रीडम होती खेळायला, पोरांना काही त्रास नाही, कोणी काही तिथं एवढं हे नव्हतं. आणि त्यानंतर मग आम्ही गाभाऱ्याजवळ देवीच्या एक खूपच सुंदरसा असा गाभारा होता, त्याच्यातनं जायचं होतं. त्यानंतर इथे एक शेजारी दुर्गा मातेचं मंदिर होतं. बोललो इथं दर्शन करूया. त्यानंतर मग तिथं मी घोषणा केली, दुर्गा माते की जय बोललो. त्यानंतर ही पण त्याच्यासोबत बोलली. त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो. मग गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात मंदिर आहे, पुढे जाताना खूपच छान वाटत होतं, इतकं मस्त प्रसन्न वाटत होतं. तुम्ही बघू शकताय असं गाभाऱ्यातनं मलाही माहीत नव्हतं. मी आजच गेलो होतो तिकडे. मला उत्तम दर्शन आहे इथे जन्म झालेला आहे. पण वैष्णवी मातेचं. पण मी त्या दिवशी छान बघितलं मंदिर आहे. वैष्णवी मातेचं मंदिर पाडग्याच्या पुढे पोरांना घेऊन जायला पाहिजे. तर आलतो आज आम्ही आणि देवांचं दर्शन वगैरे इकडनं आतमध्ये यायची एंट्री आहे आणि इकडनं देवीचं दर्शन करायला बाहेर जायची एंट्री आहे. आरती वगैरे आम्ही केली. त्यानंतर मग आम्ही मस्त गाभारा आहे, देवीचं गाभाऱ्याच्या आतमध्ये मंदिर आहे. आणि मग बाहेर छान वाटलं इथून दर्शन करायला. आज घरी आल्यानंतर बाहेरच्या बाजूला आलो इकडे आणि अतिशय उत्तम. तिथनं जिथनं आपण इकडे बाहेर आल्यानंतर परत आपला प्रवेशद्वार आहे.